आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी 2027च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत बोलताना प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी दिलं। संघटनात्मक मजबूती, विकासाभिमुख धोरणे आणि कार्यकर्त्यांची निष्ठा याच बळावर भाजप 2027 मध्ये यश मिळवेल असं मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी नमूद केलं। 2008तल्यान तांकां खूप लागच्यान पळयता की तांच्यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चात केल्लें काम, मागीर ते आसाम ते गुवाहाटी ते तवांग यात्रा आसूनी किंवा तिरंगा लहराव लाल चौक आसूनी किंवा आमी म्हणटा की महंगाई यात्रा पार्लमेंटाच्या अगेन्स्ट आसूनी, ज्या ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात पुराय देशभर आंदोलनाचो भाग आशिल्लो तेन्ना 8 पासून 2014 आमच्या सरकार येतो पासून अनुरागजी ठाकूर आसतले, नितीन नवीनजी आसतले, अशे युवा मोर्चाचे कित्येक कार्यकर्ते आपल्या राज्यांतल्यान दिल्लीक झडप दिवपाक फुडें आसतले। तितून लीड करताले जनरल सेक्रेटरी म्हणून नितीन नवीनजी, ते आज राष्ट्रीय अध्यक्ष जाल्या, जांकां आमी सातत्यात पळयता की तो संघटनेचो दाडगो अनुभव आणि त्याच बरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पावर्स तेच्याकडे आसात। स्वतः म्हणजे आमदार आणि मंत्री म्हणून बिहारात काम पळयताले आणि ह्याच बळाचेर आमकां खात्री आसा की आता त्या फुडल्या काळात की तांच्या नेतृत्वाच्या सकयल भारतीय जनता पार्टी 2027तले गोंयांतले इलेक्शन आसूनी किंवा यूपी आसतले किंवा बाकीची इलेक्शन्स आसतली आणि 2029 परत एकदा मानाधिक प्रधानमंत्री नरेंद्र नेतृत्वाच्या सकयल आम्ही सगळेजण मोठ्या नेटात काम करतले। हांव अभिनंदन करता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, कारण जिल्हा पंचायतीच्या इलेक्शनाच्या उपरांत आम्ही पहिलेच फावटी येद्या व्हडल्या संख्येन हांगासर मेळटा। सगळ्या कार्यकर्त्यांचे नेटान अभिनंदन आणि जिल्हा पंचायतीच्या सदस्यांचे बी नेटान ताळयो वाजून तुम्ही सगळ्या जणांनी अभिनंदन करचे। या अभिनंदनाच्या उपरांत येता त्या म्युनिसिपालिटीचे इलेक्शन्स, आमकां सीसीपीचे इलेक्शन्स मार्च म्हयन्यान केन्ना तरी आसतले, म्युनिसिपालिटी 11 म्युनिसिपालिटीचे इलेक्शन्स येता त्या मे म्हयन्यांतल्यान केन्ना तरी आसतले। आमी सगळ्या जाणांनी सज्ज रावपाक जाय। फोंड्यांतले बाय इलेक्शन्स केन्ना तरी मार्चांतल्यान जातले आणि ह्याच संघटन शक्तीचेर आणि कार्यकर्त्याच्या बळाचेर आमी फोंड्याचे इलेक्शन जिखतले, म्युनिसिपालिटी जिखतले आणि सीसीपी जिखतले। हे परत एकदा कार्यकर्त्यांक हांव ठामपणे सांगता की सरकारात केल्लें काम आणि संघटन शक्ती या दोन्ही आधाराचेर आमी ह्यो सगळे इलेक्शन्स आतापर्यंत 2012 पासून ते 2026 पर्यंत भारतीय जनता पार्टीची घौडदौड पहिली सदानंद शेठ तानवडे हांच्या नेतृत्वाच्या सकयल आणि आता बाब दामू नाईक हांच्या नेतृत्वाच्या सकयल फुडें वचत आसा। नितीन नवीनजींचे मार्गदर्शन आमकां हाज्याय फुडें व्हरपा खातीर ताजो खूब मोठ्या प्रमाणात ताजो फायदो जातलो हाजो म्हाका निश्चितच खात्री आसा। आमी सगळे जाण पळयता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय या 3 तत्वाचेर आमी काम करता। समाजातलो शेवटचो मनीस ज्याच्या पर्यंत कोणूच पावना ताच्या पर्यंत भारतीय जनता पार्टी पावता आणि म्हणून तर 2012 मुख्यमंत्री तेन्नाचे आमचे स्वर्गेस्त मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी सुरू केल्ली दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आसतली, लाडली लक्ष्मी योजना आसतली, गृह आधार योजना आसतली। गोंयांत हाज्या पयलीं अशा पद्दतीच्यो योजना केन्ना नाशिल्ल्यो। पयले फावटी जर केन्ना सुरवात जाली आसत जाल्यार त्यो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारात त्यो चालू केल्यो आणि आयज पर्यंत त्यो कंटिन्युअस दवरपाचें काम आमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सातत्यात करता आणि म्हणून आमी अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय म्हणटा। ह्या गोंयचो विकास करता आसतना आमी सातत्यात फक्त शहराचो न्ही गावाचोय विकास करपाचो ध्यास आमी सदोदीत घेतला आणि म्हणून तर प्रत्येक गावात बेसिक फॅसिलिटीज ज्यो जाय, मागीर लायट आसतली, उदक आसतलो, रस्ते आसतले, टॉयलेट्स आसतले, गॅस आसतली। आमी म्हणटा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे 13 फ्लॅगशिप प्रोग्राम हर घर नल से जल, हर घर फायबर, हर घर जल, हर गाम रस्ता, हर घर इन्शुरन्स या सारक्यो सगळ्यो योजना ह्यो 100% लोकां कडेन पावोवपा खातीर स्वयंपूर्ण गोंय या मोहिमेंतल्यान आमी सदोदीत काम करीत आसा आणि हे काम कोण फुडें व्हरता आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फुडें व्हरता। प्रत्येका कडेन पावोवपाचें काम कोण करता जाल्यार भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो, जो पंच आसतलो, सरपंच आसतलो, जो भुतार आसतलो कार्यकर्तो,
वो हर मनशा पर्यंत पावोवपाचें काम करता. म्हणूनच आमी अंत्योदय, सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर आमकां हें काम पावोवपाक शक्य आसा. म्हणून मनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाचेर हे काम सदोदीत आमी फुडें व्हेल्लें आसा. अजूनय बी ते काम सगळ्या पर्यंत पावोवपा खातीर आमी कार्यरत रावतले. आमी जशें म्हणटा की 4 पिलराचेर हे डबल इंजिन सरकार चलता. इट इज द युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. तुम्ही जर काढून पळयशात जाल्यार आयज सगळ्यात व्हडल्यो ऑपॉर्च्युनिटीज जर कोणाक आसात जाल्यार ह्या देशांतल्या तरणाट्या खातीर आसा, ह्या राज्यांतल्या युवकांच्या खातीर आसा. काल तो करियर कॉन्क्लेव पळयतालो. मोर दॅन 5000 यूथ फ्रॉम पेडण्या पासून काणकोण पर्यंत करियर कॉन्क्लेवा खातीर उपस्थित आशिल्ले. आमच्या लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन हो करियर कॉन्क्लेव अवेलेबल केल्लो. आमी वेगवेगळी करियर ऑप्शन्स जी म्हणजे आमी रुटीनली फक्त डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि BA BCom हाज्या पुरते न्ही, तर आता ह्याच्या फुडें येवपी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आसतलें, डेटा सायन्स आसतलें, तांच्या खातीर लागपी अश्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज, रिसर्च आसतलो, इनोव्हेशन्स आसतलो, टेक्नॉलॉजी सेक्टरांत आसतलो, डिजिटल सेक्टरांत आसतलो. ह्यो ऑपॉर्च्युनिटीज तांकां गोंयांत अवेलेबल करून दिवपाचें काम आमच्या सरकारात केलां. एड्युकेशन सेक्टरांत जर तुमी पळयता आसात जाल्यार जायत्यो संधी आज आमकां गोंयांत अवेलेबल आसा. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज पासून नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, NCPOR जे आमकां पोलार इन्स्टिट्यूट गोंयांत एस्टाब्लीश जालें, ICR इन्स्टिट्यूट गोंयांत एस्टाब्लीश जालें, IIT, NIT सारकिले कॅम्पस गोंयांत एस्टाब्लीश जावपाक शकले. आणि ताच्याच बरोबर आमी जी मरीन युनिव्हर्सिटी, गणपत युनिव्हर्सिटी जी गोंयांत येता आणि हाज्या सारकिल्यो नवीन युनिव्हर्सिटीज ह्यो गोंयांतल्या तरणाट्यांक ही संद अवेलेबल करून दिवपा खातीर आमचें सरकार हे सदोदीत कार्यरत आसा. आणि इतकेच न्ही, तर स्टार्टअप कॉन्क्लेव सारकिलो गोंयांत आयोजन करून स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत 10 लाख रुपयाची सबसिडी पर्यंत आयच्या तरणाट्यांक दिवन एक स्टार्टअप इकोसिस्टम सुरू करपाचें काम आमच्या सरकारात केलां. आमी जे पळयता की ह्या सरकारात एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर आसतलें, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर एट तुवें आसतलो, थोड्याच दिसांनी जो सुरू जावपाचो आसा. अजून खूप मोठ्या प्रमाणात अश्यो संधी अवेलेबल करून दिवपा खातीर आमचें सरकार सदोरीत कार्यरत आसतलें. गोंयांतल्यो सगळ्यो ITI आमी ISO सर्टिफाय करता आसतना त्या ITIंतल्यान आमी हॉस्पिटॅलिटी सारकिलो नवीन कोर्स तितून इंट्रोड्यूस केलो. आणि ह्या सगळ्या जाणांक म्हणजे टुरिझम सेक्टरात नोकऱ्यो अवेलेबल करून दिवपाचें काम हे आमच्या सरकारात केलें.